नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक, आरोग्यदायी आणि खूपच चविष्ट असा गोड पदार्थ, खपली गव्हाची खीर. यालाच जोड गव्हाची खीर असाही म्हणतात. खपली गहू हा जुना आणि नैसर्गिक गव्हाचा प्रकार आहे. त्यालाच जोड गहू असा पण म्हणतात. हा खपली गहू म्हणजेच जोड गहू तो पचायला हलका आणि फायबरने भरपूर असा असतो. शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे, पौष्टिक आहे. जर तुम्ही हेल्दी डाएट फॉलो करत असाल किंवा मुलांसाठी पौष्टिक गोड पदार्थ शोधत असाल तर ही खीर परफेक्ट आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. खपली गव्हाची खीर करण्यासाठी साहित्य असा घेतलेला आहे. हा खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य: खपली गहू खिरीचा 2 वाटी, गूळ 2 वाटी, वेलायची 4, ओला खोबरा पातळ बारीक चिरून अर्धा वाटी. आता प्रथम खिरीचा हा खपली गहू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. हा बघा, खिरीचा खपली गहू मी येथे घेतलेला आहे. एक कढई मी येथे घेतलेला आहे. आता हा खिरीचा खपली गहू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. या स्टीलच्या कढईमध्ये हा सर्व खिरीचा खपली गहू मी घालत आहे. हा बघा, अशा प्रकारे सर्व खिरीचा खपली गहू मी घातलेला आहे. या खिरीच्या खपली गव्हामध्ये थोडा थोडा पाणी घालून आता हा खिरीचा खपली गहू चांगला धुवून घ्यायचा आहे. हा बघा, मी पाणी घातला आहे. थोडासा अजून पाणी घालत आहे. हा बघा, इतका पाणी घालायचा. हा खिरीचा खपली गहू आता हाताने चांगला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा. हा बघा, मी धुवत आहे. हा बघा, अशा प्रकारे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. हा बघा, असा. हा बघा, खीर करण्यासाठीचा असा हा खपली गहू असतो. खिरीचा हा खपली गहू असा भरपूर पाणी घालून स्वच्छ पाण्याने असा धुवून घ्यायचा. हा बघा, आता मी धुतलेला आहे. हा वरचा सर्व पाणी आता या बाउलमध्ये काढत आहे. खिरीचा गहू धुवून घेतल्यानंतर हा पाणी बाउलमध्ये मी काढलेला आहे. हा बघा, एकदम चांगला असा हा खिरीचा गहू धुवून स्वच्छ झालेला आहे. खपली गव्हापासून हा असा खपली गव्हाचा खिरीचा गहू तयार करतात. त्या गव्हाचा खीर करायचा असतो. हा खिरीचा खपली गहू मी स्वच्छ पाण्याने आता धुतलेला आहे. हा बघा, असा तयार झालेला आहे. या गव्हाला आता 10 मिनिट असाच ठेवून द्यायचा. हा गहू स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे, पाणी काढून घेतलेला आहे. आता 10 मिनिट असाच ठेवायचा. 10 मिनिटांनी हा सर्व गहू मी आता या डिशमध्ये काढून घेत आहे. गहू धुवून घेतल्यानंतर पाणी सर्व काढलेला आहे, तरी पण यामध्ये थोडासा पाणी राहतोच. नंतर असा सर्व पाणी काढून घ्यायचा. मग हा गहू असा डिशमध्ये काढायचा.
अशा प्रकारे सर्व गहू आता मी असा या डिशमध्ये काढून घेतलेला आहे. हा बघा, रंग एकदम छान आलेला आहे या खीर करण्याच्या गव्हाला. सर्व टिप्स व पद्धत लक्षात ठेवून असा हा खीर तयार केल्यास आपला खीर एकदम चांगल्या प्रकारे व टेस्टी असा तयार होतो. असा हा खपली गव्हाचा खिरीचा गहू बाजारात मिळतो. खीर करण्यासाठीचा हा खपली गहू आता शिजवून घ्यायचा आहे. एक कढई मी आता गॅसवर ठेवलेला आहे. खपली गव्हाच्या खिरीचा खपली गहू शिजवण्यासाठी असा हा पसरट मोठं भांडं घ्यायचा. असा हा पसरट मोठं भांडं घेतल्यामुळे खीर आपली चांगला शिजतो. या कढईमध्ये आता मी पाणी घातलेला आहे. हा बघा, इतका पाणी उरलेला आहे. गॅस चालू करायचा. हा पाणी चांगला उकळू द्यायचा. हा कढई मी व्यवस्थित चांगला ठेवत आहे. पाणी भरपूर घातलेला आहे, त्यासाठी हा कढई चांगला ठेवत आहे. हा खीर एकदम पौष्टिक आहे. ही खीर गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे खूप चविष्ट लागते. आरोग्यदायी असल्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उत्तम आहे. खपली गव्हाच्या खिरीमध्ये हा गूळ घालण्यासाठी असा बारीक मऊ करून घ्यायचा आहे, म्हणजे फोडून मऊ असा करून घ्यायचा. एक प्लास्टिक शीट मी असा खाली घातलेला आहे, त्यावर गूळ ठेवला आहे. हा बघा, बट्ट्याने असा हा गूळ फोडायचा, चांगला मऊ असा करून घ्यायचा, बारीक करून घ्यायचा. हा बघा, असा हा गूळ बारीक करून घ्यायचा. सर्व गूळ मी असाच बारीक करून घेणार आहे. हा बघा, अशा प्रकारे बट्ट्याने असा गूळ फोडायचा, बारीक करायचा. सर्व गूळ आता मी फोडून घेतलेला आहे, या डिशमध्ये काढलेला आहे. हा बघा, सर्व गूळ आता मी फोडून या डिशमध्ये ठेवलेला आहे. गूळ फोडून झाल्यानंतर हा बघा, हा गूळ इतका झालेला आहे. खपली गव्हाचा खीर शिजवण्यासाठी हा पाणी मी उकळायला ठेवलेला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा होईल इतका तेल घालायचा. पाव चमचा मीठ या उकळलेल्या पाण्यामध्ये घालायचा. चमच्याने चांगला मिक्स करून घ्यायचा. पाणी चांगला उकळत आहे. हा बघा, एकदम चांगला असा पाणी उकळत आहे. या उकळलेल्या पाण्यामध्ये आता हा खपली गव्हाचा खिरीचा गहू घालायचा. उकळलेल्या या पाण्यामध्ये खपली गव्हाचा खिरीचा खपली गहू मी घालत आहे. हा बघा, सर्व खपली गव्हाचा खिरीचा खपली गहू मी घातलेला आहे. हा उरलेला पण खिरीचा हा खपली गहू घालायचा. हा बघा, सर्व खपली गव्हाचा खिरीचा खपली गहू मी या उकळलेल्या पाण्यामध्ये घातलेला आहे. हा खिरीचा खपली गहू आता चांगला शिजवून घ्यायचा. हा बघा, हा खीर आता एकदम चांगला असा शिजत आहे. अधूनमधून म्हणजे मध्ये मध्ये असा चमच्यानी चांगला असा परतून घ्यायचा. यासाठी परतायचा की खाली हा खीर लागायला नको. हा खीर एकदम मऊ होई तोपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा. तुम्ही कुकरमध्ये पण हा खीर शिजवून घेऊ शकता.
असा गॅसवर कढई ठेवून त्या कढईमध्ये अशा प्रकारे खीर केल्यास हा खीर एकदम स्वादिष्ट तयार होतो. हा खीर आता एकदम चांगला शिजत आहे. हा बघा, शिजताना हा खीर एकदम चांगला असा दिसत आहे. रंग एकदम पांढरा शुभ्र असा आलेला आहे. हा बघा, हा बघा, अशा प्रकारे हा खीर शिजलेला आहे. हा बघा, एकदम चांगला असा हा खीर शिजलेला आहे. रंग एकदम चांगला आलेला आहे. अजून यामध्ये गूळ घालायचा आहे. हा खीर एकदम चांगला असा शिजवून घ्यायचा. एकदम मऊ मऊ होईतोपर्यंत चांगला असा शिजवायचा. खपली गव्हाचा हा खीर एकदम टेस्टी असा तयार होतो. इतक्याच पाण्यामध्ये हा खीर नाही शिजल्यास परत थोडासा पाणी घालून खीर चांगला मऊ होईतोपर्यंत शिजवून घ्यायचा. हा खीर शिजल्यानंतर असा हा वर घट्ट ग्रेव्ही येतो. खपली गव्हाचा खीर आता चांगला शिजलेला आहे. यामध्ये आता गूळ घालायचा. सर्व गूळ घालायचा. हा बघा, अशा प्रकारे हा सर्व गूळ आता मी या खिरीमध्ये घालत आहे. हा बघा, सर्व गूळ आता मी या खिरीमध्ये घातलेला आहे. चांगला असा पळीने मिक्स करून घ्यायचा. गूळ घातल्यानंतर गॅसचा स्पीड हा मीडियम करायचा. मध्यम आंचेवर आता हा खीर शिजवून घ्यायचा. गूळ घातल्यानंतर पळीने चांगला असा गरगटून घ्यायचा. मिक्स करून घ्यायचा. मिक्स केल्यानंतर हा बघा, अशा प्रकारे हा खीर तयार होतो. हा बघा, हा खीर एकदम चांगला असा तयार झालेला आहे. हा बघा, रंग एकदम छान आलेला आहे. तरी पण अजून थोडा असा पळीने चांगला मऊ करून घ्यायचा. एकदम दाणेदार असा हा खपली गव्हाचा खीर तयार झालेला आहे. हा बघा, पळीने असा चांगला मऊ करून घ्यायचा. म्हणजे असा गरगटून घ्यायचा, मऊ करायचा. गूळ घातल्यानंतर पळीने असा चांगला गरगटून घ्यायचा. म्हणजे मिक्स करून घ्यायचा, मऊ करून घ्यायचा. हा टिप्स लक्षात ठेवायचा. आता खीर चांगला गरगटून म्हणजे मऊ करून घेतलेला आहे. यामध्ये वेलायची घालायचा. असा सोडून घालायचा. बारीक करायचा नाही, फक्त फोडून असा म्हणजे सोडून त्यामध्ये पूर्ण वेलायची घालायचा. सर्व वेलायची असाच फोडून घालायचा. हा बघा, असा. या खिरीमध्ये ओल्या खोबऱ्याचा बारीक पातळ काप करून घेतलेला आहे. हा सर्व घालायचा. हा बघा, हा सर्व खोबरं आता या खिरीमध्ये घालायचा. या खपली गव्हाच्या खिरीमध्ये वेलायची, खोबरा घातलेला आहे. आता पळीने चांगला असा मिक्स करून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे चांगला व्यवस्थित मिक्स करायचा. आता मंद गॅसच्या आंचेवर हा खीर शिजवून घ्यायचा. पळीने चांगला असा हा खीर मिक्स करून घ्यायचा. खपली गव्हाचा खीर आठवड्यातून एकदा तरी करून खायला हवा. असा खीर खाल्ल्यामुळे आलेला विकनेस एकदम कमी होतो. हा खीर एकदम आरोग्यदायी आणि पौष्टिक आहे. बघा,
हा खीर एकदम चांगला असा तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. टेस्ट पण एकदम गोड गोड असा असणार. हा खीर मी स्पेशल हनुमान जयंतीला केलेला आहे. असा खीर मी महिन्यातून एकदा तरी करत असतेच. दरवर्षी हनुमान जयंती या दिवशी असा हा खपली गव्हाचा खीर मी करत असते. गॅस बंद करायचा. खपली गव्हाचा खीर आता पूर्णपणे शिजलेला आहे. हा कढई मी आता खाली ठेवत आहे. हा बघा, मी आता कढई खाली ठेवलेला आहे. एकदम स्वादिष्ट, एकदम रुचकर, एकदम पौष्टिक असा हा खीर तयार झालेला आहे. खूपच चांगल्या प्रकारे हा खपली गव्हाचा खीर तयार झालेला आहे. गरम गरम हा खीर भरपूर दूध व भरपूर तूप घालून खायचा. खिरीमध्ये भरपूर दूध व भरपूर तूप घालून खाल्ल्याने हा खीर एकदम टेस्टी असा लागतो. फ्रीजमध्ये ठेवून थंडगार हा खपली गव्हाचा खीर पण एकदम टेस्टी लागतो. खपली गव्हाचा हा तयार केलेला खीर मी एका वाटीमध्ये थोडासा काढून घेत आहे, म्हणजेच सर्व करत आहे. हा बघा, असा हा खीर तयार झालेला आहे. हा बघा, गरमागरम हा खीर मी वाटीमध्ये घालत आहे. वहा, सुगंध सगळीकडे दरवळत आहे. एकदम दाणेदार असा हा खपली गव्हाचा खीर तयार झालेला आहे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. एकदम स्मूथ मऊ मऊ असा हा खीर तयार झालेला आहे. एकदम टेस्टी, चविष्ट, आरोग्यदायी असा हा खपली गव्हाचा खीर माझ्या मुलीला खूप आवडतो. हा खीर आता मी वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. हा बघा, इतका खीर मी आता वाटीमध्ये काढलेला आहे. अजून थोडासा खीर मी वाटीमध्ये काढत आहे. खपली गव्हाचा खीर मी आता वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. रंग छान आलेला आहे. एकदम टेस्टी टेस्टी असा हा खीर तयार झालेला आहे. खपली गव्हाचा हा खीर कसा झाला आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा. हा बघा, एकदम टेस्टी असा हा खीर तयार झालेला आहे. हा खीर दूध व तूप मिक्स करून खायचा. खपली गव्हाचा खीर अशा प्रकारे तयार झालेला आहे. खपली गव्हाच्या या खिरीबरोबर खाण्यासाठी खिरीचा सांडगे म्हणून तयार करतात. खिरीचा सांडगे असा तयार करायचा असतो की 1 वाटी ज्वारीचा पीठ, अर्धा वाटी बेसन पीठ घालायचा, पाव वाटी गव्हाचा पीठ घालायचा. असा तिन्ही पीठ हे मिक्स करायचा. यामध्ये 1 चमचा ओवा घालायचा. असा हातामध्ये असा चोळून ओवा घालायचा. चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचा. हळद पावडर अर्धा चमचा घालायचा. लाल तिखट 1 चमचा घालायचा. धने जिरे पावडर अर्धा चमचा घालायचा. चांगला मिक्स करून घ्यायचा. थोडे थोडे पाणी घालून चांगला असा हा पीठ मळून घ्यायचा. खिरीचे सांडगे हा रेसिपी मी थोडक्यात सांगून व थोडक्यात करून
दाखवत आहे. हा बघा, अशा प्रकारे हा असा ताटामध्ये थापायचा, तेल गरम करण्यास ठेवायचा. तेल चांगला कढईमध्ये गरम झाल्यानंतर हा खिरीचा सांडगे घालायचा, व्यवस्थित चांगला तळून घ्यायचा. हा बघा, तेलामध्ये असा हा खिरीचा सांडगे तळून घ्यायचा. खीर खाताना हा सांडगे पण खातात. गोड खिरीबरोबर हा तिखट खिरीचा सांडगे हा बघा एकदम टम्म असा फुगलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे मी सर्व हा खिरीचे सांडगे तळून घेतलेला आहे. खिरीसोबत खाण्यासाठी थोडेसे कुरुडी पण मी असा तळून घेत आहे. हा कुरुडाई तेलामध्ये घालायचा, चांगला असा तळून घ्यायचा. दुसरा कुरुडाई पण मी तेलामध्ये असाच घालत आहे. हा कुरुडी पण व्यवस्थित चांगला असा तळून घ्यायचा. हा बघा, असा खपली गव्हाच्या खिरीसोबत खाण्यासाठी हा खिरीचे सांडगे आणि कुरुडी तयार आहे. हा बघा, अशा प्रकारे हा खीर खाण्याचा बेत असतो. म्हणजेच अशा प्रकारे हा खपली गव्हाचा खीर खायचा असतो. हा बघा, हा गव्हाचा खीर एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. एकदम चविष्ट असा हा खीर तयार झालेला आहे. खपली गव्हाचा खीर हा रेसिपी आता येथे पूर्ण झालेला आहे. जर तुम्हाला ही खपली गव्हाचा खीर हा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच हेल्दी रेसिपीसाठी आमच्यासोबत राहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.